या संपूर्ण राज्यामध्ये 2 सप्टेंबरला हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला ज्या पद्धतीने आरक्षण दिलं, मग या देश स्वतंत्र झालं तेव्हापासून हा 70 वर्षापासून हा बंजारा समाज नेहमी लोकशाहीच्या मार्गाने, संवेदनशील मार्गाने अनेक वेळा आंदोलन मोर्चे हे सगळे केले। पण आमची काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2 सप्टेंबरला हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला आरक्षण दिल्यावर आमच्या अशा पलवित झाल्या आणि फक्त आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। यांच्यामध्ये एसटी प्रवर्गामध्ये आमच्याकडे या देशातील असेल काका कालेलकर आयोग असेल, देशमुख आयोग असेल, एल्गार आयोग असेल, भाटिया आयोग असेल, या सगळ्या आयोगामध्ये आम्ही जे आदिवासी ट्राईबचे जे काही आहेत निष्कर्ष पूर्ण करतो आणि तशा पद्धतीच्या आमच्या सगळ्या नोंदणी आहेत। फक्त एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी करू। यापूर्वी मंडल आयोगामध्ये LR नायकाची जे डिसेंट नोट आहे त्या डिसेंट नोटमध्ये त्या पद्धतीनं स्पष्ट लिहिलेलं आहे या देशातील असलेला आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या बंजारा समाजाला या देशामध्ये भटक्या विमुक्ताचं आरक्षण, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती हे गुन्हेगारी जाती आणि ट्राईब कधी आम्ही बाधित होतो। 1871 पासून आम्ही ह्या बाधित होतो। 1931च्या जात न्याय जनगणनेमध्ये हा फक्त ब्रिटिशकालीन जे काही नोंदी आहेत आणि पूर्वी असलेला आमचा निजामचा हा मराठवाडा, औरंगाबाद, धाराशिव, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यातील हा बंजारा समाज हा समजणे की पहिल्यांदा समजणे की हैदराबाद निजामच्या संस्थांमध्ये होता। पण निजामच्या संस्थानामध्ये आम्ही राहणारे लोक, मग त्या ठिकाणची असे आमच्या ज्या नोंदी आहेत, जर मराठा समाजाला त्या आधारावर दिले असेल हैदराबाद गॅझेटनुसार, तर हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज एसटी प्रवर्गात मोडतो। आमचा जो मूळ व्यवसाय लदनीच्या व्यवसायापासून आम्हाला या देशाच्या ब्रिटिशांनी केलं आणि त्या ब्रिटिशांमध्ये नोंदणी आहे। आजही जरी आमच्या महिला बघितल्या असेल, आमचा पेहरावा हा पंजाब पासून ते कन्याकुमारी पर्यंत असलेल्या सगळ्या बंजारा समाजाचा आमचा पेहरावा एकसारखा आहे। आमची बोलीभाषा वेगळी आहे, आमचं राहणमान आहे। गावापासून तांड्याला आम्ही वेगळं स्वतंत्र राहतो, तांड्यापासून गावापासून समजणे की आजही आमचं जीवन आदिम आमचं जीवन जगतोय। मग या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि या देशाच्या पंतप्रधानाला अतिशय लोकशाहीच्या मार्गाने आम्ही विनंती करू इच्छितो की आपण या ठिकाणी एसटी प्रवर्गाचं आरक्षण आम्हाला यांची अंमलबजावणी तात्काळ करावी। नाही केलं तर याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन उद्या नांदेडला रविवारी हा जिल्हाभरची सगळी बैठक त्या ठिकाणी आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमाने पुन्हा या सरकारला मी विनंती करतो की लोकशाहीचा अंत आमच्या बंजारा समाजाचा त्यांनी पाहू नये। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदिवासीने आरक्षण द्या, आम्हाला पाहिजे, द्याय पाहिजे आम्हाला। आम्हाला बदलेस आमचं बदललं नाही, आम्ही बदलणार नाही, आम्हाला पाहिजे एसटी आरक्षण पाहिजेच आम्हाला। आरक्षण सरकारला संजय साहेबाला सांगतो, मोठे साहेबाला आम्हाला आरक्षण पाहिजेच, आम्ही जाणार नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे। जाडी ऊस गन्न तोडतात आमचे, 15-16 शिकून ऊस तोडाले आमचे पोरा, आमच्या लेकराला शिक्षण नाही, काय करा सरकाराला, कुठं काय करा, नोकरी नाही, काहीच नाही। आम्हाला आदिवासीला पाहिजे, आम्हाला हे सर एसटी मध्ये आम्हाला घ्या। हा सर, आणि आम्ही काय की रस्त्यावर उभारून आम्ही सरकार आंदोलन करणार, आम्ही कुठं बी जाणार, आम्ही तरी आंदोलन करणार, आम्ही ऐकणार नाही, आम्हाला पाहिजे आमचा मला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।